श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देशात व राज्यात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असल्याचा शरद पवार यांचा आरोप। महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळील उड्डाण पुलाजवळ महागड्या गाड्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरला लागली अचानक आग। वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन। धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती। सुभाषनगर गल्ली नंबर 14 येथे राहणारे किशोर माळे यांच्या घोड्याचा अचानक मृत्यू। आणि श्री छत्रपती संभाजी महाराज नगरचा महाराजा गणपती येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। देशात व राज्यात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिंदखेडा येथे रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला। यावेळी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील 173 भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले। देशातील मोदी सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध निर्णय घेतल्याने देशात व राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिंदखेडा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात रविवारी बोलताना केला। यावेळी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील 173 भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले। केंद्र आणि राज्य शासनावर जोरदार टीका करत खासदार शरद पवार पुढे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार 2014 मध्ये येण्याच्या अगोदर भारत हा जगामध्ये गहू उत्पादन व निर्यात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश होता, परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये गहू निर्यात धोरणात बदल झाला। सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत। केंद्र शासनाला महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करता आले नाही। युवकांना रोजगार निर्माण होतील, उद्योग उभे राहतील अशी कोणतीही परिस्थिती केंद्र सरकार आणि राज्य शासनाने निर्माण केली नाही। त्यामुळे केंद्रातील सरकार पूर्णपणे देशातील जनतेला न्याय देण्यास अपयशी ठरले असा घणाघाती त्यांनी केला। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी व कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाणे आवश्यक आहे, परंतु युती शासनाच्या काळात मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना दुय्यम स्थान देण्यात आले। हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिक आमदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत। उलट पक्षी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न आमदारांनी केला, असेही खासदार पवार यांनी सांगितले। तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज निकम, माजी नगराध्यक्ष जुई देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना युती सरकारवर जोरदार टीका केली। या मेळाव्याप्रसंगी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील 173 भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यात वीणा, मृदुंग, टाळ अशा विविध साहित्यांचा समावेश आहे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये धमाने येथील विठ्ठल भजनी मंडळ व शिंदखेडा येथील बालगोपाळ भजनी मंडळाला खासदार शरद पवार यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले। मेळावा संपल्यानंतर उर्वरित भजनी मंडळांना सभास्थानी तात्काळ साहित्याचे वाटप करण्यात आले। पंढरपूर संस्थान यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्यातर्फे भजनी मंडळाला साहित्य वाटप करण्यात आले। अल्पसंख्याक समाजाच्या वतीने बिलाल बागवान, रईस बागवान, जमील खटिक यांनी खासदार शरद पवार यांचे स्वागत केले। मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, पोपटराव सोनने, माजी जिल्हा परिषद गटनेते कामराज निकम, ज्येष्ठ नेते आधार पाटील, एनसी पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, माजी नगराध्यक्ष जुई देशमुख, नंदुरबार जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, राकेश पाटील, डॉक्टर कैलास ठाकरे, मनोज महाजन, कल्पना महाले, अमित पाटील, रणजित राजे भोसले आदी उपस्थित होते। तुम्ही आमच्यावरती जबाबदारी दिली। 3.5 वर्ष धुळे जिल्ह्याचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं साहेब। पुन्हा आपण विश्वास टाकला। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवारी दिली साहेब। आपण खूप प्रयत्न केले साहेब। राईटच्या मीटिंगसाठी दिलीप वळसे साहेबांना पाठवलं, सगळ्यांना कामाला लावलं, पण काही अशा गोष्टी घडल्या त्या 5,000 औषधांनी तिथेही पराभव झाला, मतांचं घोषणा झालं, काम सोडलं नाही साहेब। 5 वर्षामध्ये 2 विधानसभा, 1 विधान परिषद, 3.5 वर्ष जिल्हाध्यक्ष पद साहेब। मी खचलो, पैसा सगळीकडे लागतो, परंतु साहेब मी कोणाकडे विकला गेलो नाही, कोणाची टक्केवारी घेतली काही गेलो नाही साहेब। माझ्या सर्टिफिकेट माझं घरदार विकलं साहेब, लोकांचे देणे केले। महाविकास आघाडीचं सरकार असताना साहेब या तालुक्यामध्ये
आदरणीय जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या आशीर्वादाने ज्या धुळे आणि नंदुरबारच्या 22 उपसा सिंचन योजना आहेत त्या बऱ्याच वर्ष प्रलंबित होत्या. त्यांचा 115 कोटीचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित होत असाय. त्याच्यामध्ये शिंदखेडा तालुक्यातील 8 आणि नंदुरबार जिल्ह्यातील 14 अशा 22 उपसा सिंचन योजनांचा आमच्या 8 उपसा सिंचन योजना साहेब 22 गावांना त्याचा फायदा होणार आहे. 3750 शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे तापी काठच्यावर आणि साहेब 15,000 एकर क्षेत्र ओढीचा फायदा येणार आहे. जयंत पाटील साहेबांनी तात्काळ तेवढा 2.5 वर्षाच्या काळात कोरोनाच्या काळात साहेब पक्षाकडे आपल्या सरकारकडे निधी नव्हता. काही लोकांच्याकडे सत्ता हातात आल्याच्यानंतर त्या सत्तेचा लाभ हा आणि एका सत्तेचा लाभ सत्तेचा गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही त्याच्यानुसार संवेदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिले लोकशाहीचा लोकांची सेवा करायची आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उल्हास ज्यांना केलेला त्यांना खऱ्यासारखं व्हायचा करायचं आणि त्यांना बाजूला करून त्यांना त्यांची जागा दाखवायची ते काम या निवडणुकीच्या करायचं. 20 वर्षांमध्ये काय विकास नाही, रस्ते झाले, शेतीच्या अवस्था काय केलं 20 वर्षांमध्ये कारखाने काय साखर कारखाने काय जी कारखान्याला रोजगार दिला काय केलं हाताने आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती नाशिकमध्ये त्याच्यानुसार शिक्षण तर या कामच्या विकासाच्या संदर्भात काही मुंबई आग्रा महामार्ग हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळील उड्डाणपुलाजवळ महागड्या गाड्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. महानगरपालिकेच्या अग्निशमक बंबाद्वारे आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहरातील हॉटेल रेसिडेन्सी जवळ उड्डाणपुलाखाली महागड्या गाड्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. महानगरपालिकेच्या अग्निशमक बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, त्यामुळे मोठी हानी टळली. परंतु लळिंग टोल नाक्यावरील अग्निशमन दलास माहिती देऊनही बंब न पोहोचल्यामुळे टोल प्रशासनावर नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथून दिल्ली नोएडा येथे महागडी कंपनी असलेल्या थार वाहन घेऊन जाणाऱ्या NL1 AJ 2067 या वाहनाला सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ अचानक आग लागली. यावेळी रस्त्यावरील वाहनधारकांनी तात्काळ लळिंग टोल नाक्यावरील अग्निशमक दलाला माहिती दिली. तर याचवेळी काही वाहनधारकांनी धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाला देखील माहिती देण्यात आली. हाकेच्या अंतरावर असलेल्या लळिंग टोल नाक्याचे वाहन न पोहोचता मनपाच्या अग्निशमक दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण मिळवत मोठी हानी टाळली. यावेळी टोल नाक्याच्या ढिसाळ कारभारावर वाहनधारकांनी रोष व्यक्त केला आहे. ISTPL प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. मेरा नाम दीपक है, मैं राजस्थान का रहने वाला हूँ. मेरी गाड़ी महिंद्रा नासिक से लोड है, दिल्ली की लोड है. अब अचानक या धुड़िया के पास में टोलवे के पास में गाड़ी में शॉर्ट सर्किट हुआ. गाड़ी में अचानक आग लगी. आग लगाने के बाद मैंने मेरे पास खुद 2 फायर थे सिलेंडर, वो खुद को मतलब गाड़ी को बुझाने की कोशिश की, लेकिन गाड़ी बच भी नहीं पाई. मैंने साइड में कर दिया था गाड़ी को सेकंड पट्टी में, लेकिन गाड़ी बच नहीं पाई. मैंने काफ़ी लोगों को वो लिया, सहारा लिया, किसी से पानी मांगा, किसी ने धूल उठा के मिट्टी उठा के डाला गाड़ी में, फिर भी काबू नहीं हुई गाड़ी. 5, 10, 15, 20 मिनट 25, 30 मिनट के बाद में गाड़ी का जो ये आग बुझाने वाली मशीन आती है वो आग बुझाने के लिए आई. फिर बाद में फायर ब्रिगेड, फिर उसके बाद में गाड़ी में आग पे काबू पाया. गाड़ी इसमें कार है, महिंद्रा की कार XV प्लस थार है, थार रॉक्स.
धुळे शहरातील इंदिरा गार्डनजवळील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवारी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी धर्मवीर अनुभव अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन येथील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवारी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे यावर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे। वंदे मातरम प्रतिष्ठान गणेश उत्सव समितीच्या वतीने 10 दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। गणरायाच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने निरंतर या ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे। त्यात विशेष म्हणजे रविवारी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उद्योजक अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। या प्रसंगी वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे, भारत वाघ, गिरीश मराठे, कमलेश देवरे, संदीप पाटील, प्रशांत मेघा, हरीश चौधरी, दीपक काकुस्ते, सचिन बोरसे, डॉक्टर संदीप पाटील, श्यामकांत बोरसे, सचिन बोरसे, सुशील बोरसे, रुपेश नांदरे, प्रदीप पाटील, भटू चौधरी, प्रशांत ठाकरे, सुनील पाटील, भूषण पाटील, तेजस येवले, मंदार पवार, गिरीश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय श्री गणरायाच्या आगमनानिमित्त आणि 9व्या दिवसानिमित्त आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। वंदे मातरम प्रतिष्ठान यांनी जो आरतीचा मान दिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। पण एक गोष्ट सांगून जातो, चुकीची वाटली तर माफ करू द्या, खरी वाटली तर अंमलात आणा। गुरुजी तुम्ही इथं असतात आरतीच्या वेळेला, माझी हात जोडून विनंती आहे, टेपवर आरती लावू नका, तोंडाने आरती म्हणत जा, जेणेकरून प्रत्येकाला आरती येईल। त्याच्या भविष्यात आपण आपली आरती विसरून जाऊ आणि टेपला दाखवून ती आरती। तर एवढीच माझी विनंती, आवडला असेल तर हे करा, चुकलं असेल तर माफ करा। जुन्या धुळ्यातील सुभाष नगर गली नंबर 14 येथे राहणारे किशोर माळी यांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या घोड्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। धुळे शहरातील जुने धुळ्यातील बालगोपाल व्यायामशाळा सुभाषनगर गल्ली नंबर 14 जवळ राहणारे किशोर माळी यांच्या मालकीच्या घोड्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन गेल्यामुळे माळी हे दुःखी झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की किशोर माळी यांनी लाख रुपये खर्चून सारंगखेडा यात्रेतून घोडा विकत घेतला होता। त्याच्यावरच त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालत होता, परंतु अचानक घोड्याचा मृत्यू झाल्याने माळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घोड्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, त्यामुळे त्यांना शासनातर्फे मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। जेणेकरून हा घोडा मी सारंगखेडा यात्रेतनं घेतलेला होता 2 लाखापर्यंत। तर हा घोड्याचा व्यवहार माझा चालायचा, पण आता अचानक भयानक युग आला तर काय चावला काय नाही, तर घोडा डायरेक्ट चालला गेला। जेणेकरून याला काही जनावर काही चावलं असेल तर घोडा डायरेक्ट चालला गेला, तर सरकारने काही भरपाई करून द्यावं मला, एवढी माझी प्रार्थना। माझा हा सर्व घोड्याचा व्यवहार आहे, बाकी दुसरं काहीच नाही माझा व्यवहार। या घोड्यांवर माझा धंदा चालतो, सर्व उठणं बटणं त्यांच्यावरच आहे। तर ते अचानक भयानक चालले गेले, तर मला काय भेटायला पाहिजे सरकारकडनं, हीच माझी इच्छा आहे। धुळे शहरातील साखरवडील कोंडाजी विजय व्यायामशाळा व 5 मंडळांतर्फे स्थापन करण्यात आलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज नगरचा महाराजा गणपती येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील साक्री रोडवरील कोंडाजी विजय व्यायामशाळा व 5 मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज नगरचा महाराजा येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षी कोंडाजी विजय व्यायामशाळा व इतर मंडळांतर्फे एकत्रित गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते। त्या अंतर्गत 5ही मंडळांतर्फे श्री छत्रपती संभाजी महाराज नगरचा महाराजा गणपतीची स्थापना करून 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। याही वर्षी छत्रपती संभाजीनगरचा महाराजा कोंडाजी विजय व्यायामशाळा तर्फे महाप्रसाद महाभंडारा आयोजित केला आहे। तरी यावर्षी आमच्या भागातील 5ही मंडळ एकत्र करून सर्वानुमते गणेश उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे। कोंडाजी व्यायामशाळेचे अध्यक्ष राकेश भाऊ फुलेवार यांच्या मार्गदर्शनानुसार यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मंडळाची बैठक घेऊन सर्व एक गणपती 5 मंडळ मिळून एक गणेश उत्सव मोठा साजरा करण्यात येत आहे व 4-5 हजार लोकांचा आता तुमच्या समोर भंडारा वाटप चालू आहे व सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।
देशात व राज्यात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असल्याचा शरद पवार यांचा आरोप. महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळील उड्डाणपुलाजवळ महागड्या गाड्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरला लागली अचानक आग. वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन. धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती. सुभाषनगर गल्ली नंबर 14 येथे राहणारे किशोर माळे यांच्या घोड्याचा अचानक मृत्यू. आणि श्री छत्रपती संभाजी महाराज नगरचा महाराजा गणपती येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.